नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार बंधू भगिनींनो. आज एक महत्त्वाचा अपडेट आणलो आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक बाल व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालनामध्ये गट प्रवर्तक या पदाची पदभरती आहे. तर पहा, गट प्रवर्तक एक पद असतं जे जिल्हा लेवलला हे वॅकन्सी असते, पोस्ट असते. सॅलरी चांगली असते, काम काही जास्त नसतं, वर्कलोड पण नसतं, रिलॅक्स आहे. तर याची वॅकन्सी आहे पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अशा कार्यक्रमासाठी कामावर आधारित मोबदला पद्धतीने खालील पदासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदभरती करण्यात येणार आहे. पहा, ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी असणार आहे. तर पहा, खूप महत्त्वाचं पोस्ट आहे. गट प्रवर्तक म्हणजे आशाचा प्रोग्राम चालतो आपल्या ऑल ओव्हरमध्ये. तर आशा जे आहेत त्यांना सांभाळणारं जे एक सुपरवायझर असतं त्याला गट प्रवर्तक म्हटलं जातं. तर त्यांच्या सुपरवायझरची पोस्ट आहे पहा. तर त्यांच्या संदर्भित पोस्ट आहे. तर पहा, काय काय याच्यामध्ये अनुभव, कामाचा आढावा, पूर्ण माहिती लागते. तर पहा, गट प्रवर्तक ही इनिशियली जे आहे हे पद आशा जेव्हा चालू झालं तेव्हापासून चालू झालेलं आहे. पहा, यामध्ये महिला ही लागते. सुरुवातीला लक्षात घ्या, महिलाच फॉर्म भरू शकते गट प्रवर्तकची जी पोस्ट आहे त्यामध्ये. त्यानंतर जो कार्यक्रमाचं नाव आहे आशाच्या अंतर्गत हे आहे. जिल्हा स्तरावर एक पोस्ट असते, डिस्ट्रिक्ट लेवलला एका डिस्ट्रिक्टमध्ये एक गट प्रवर्तक असते. पूर्ण जिल्ह्याचं जे आशाचा आढावा आहे तो गट प्रवर्तक पूर्ण कलेक्ट करून पुढे स्टेट लेवलला वगैरे फॉरवर्ड करत असतात. ठीक आहे. तर किमान पदवीधर असणं आवश्यक आहे. उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य देण्यात येईल. MSc आणि उत्तीर्ण आवश्यक. मराठी 30 किंवा 40 टायपिंग असणे आवश्यक आहे. पहा, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आता पहा, ह्यामध्ये जर कोणी असे नसतील ह्या क्वालिटीचे, जर फॉर्म नाही भरले, तर पहा नॉर्मल जे आहे ग्रॅज्युएशन वगैरे त्यांचं पण प्राधान्य त्या ठिकाणी काउंट केलं जातं. ठीक आहे. त्यांचं प्राधान्य असं आहे की उच्चतम प्राधान्य ज्याचं झालेलं, जास्त एज्युकेशन ज्याचं झालं आहे त्याला जास्त प्रायोरिटी देण्यात येईल. आणि कम्प्युटरचा जो नॉलेज आहे तो पण असलं गरजेचं आहे, कारण यामध्ये तुम्हाला थोडंसं कम्प्युटरचं पण काम लागू शकतं. त्यासाठी त्यांनी कम्प्युटरचं या ठिकाणी पॉईंट नोंद केलेला आहे. 21 ते 38 वर्षापर्यंत त्यांनी कोणी पण आहे जे फॉर्म भरू शकतात. त्यामध्ये एकत्रित मानधन हे 9,100 असणार आहे. पहा, मोबदलीत मानधन जे आहे 9,100. त्यानंतर वर्ड आणि एक्सेलचा पण अनुभव असणं गरजेचं आहे. पहा, या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला जे खालून आशा लेवल जे असतात, पहा आशा हे जे आहे 1000 लोकसंख्येमध्ये एक आशा असते. 1000 लोकसंख्येमध्ये एक आशा म्हणजे 1000 लोकसंख्या जी आहे ते पूर्ण त्यांची माहिती पहा, घरामध्ये जन्म आहे का, बाळाचा गरोदर आहेत का, ह्या सर्व माहिती आशा 1000 लोकसंख्या मागे कलेक्ट करते आणि ती आशा तालुका हेल्थ लेवलचं जे गट प्रवर्तक आहे त्यांना सबमिट करते. त्यानंतर तालुका लेवलवरून जो डाटा आहे तो जिल्हा लेवलला गट प्रवर्तकडे जातो. ठीक आहे. तर मग जिल्हा लेवलचं ही पोस्ट जी आहे जिल्हा लेवलची गट प्रवर्तकची आहे, यामध्ये या गट प्रवर्तकला हे वर्ड आणि एक्सेल येणं गरजेचं आहे. कारण तो डाटा आल्यानंतर तो डाटा कलेक्ट करणं, व्यवस्थित सेग्रेट करणं, पूर्ण सेपरेट करणं हे त्या आशाला सुपरवायझरला आलं पाहिजे. आणि याचं ठिकाण कुठं असणार आहे? राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना या ठिकाणी. जी कोणी जालनामधलं प्रॉपरचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना प्रॉपरचं जे कोणी जॉब करणं इच्छुक आहे त्या ठिकाणी करू शकता. प्रॉपरमध्ये जॉब करायचा, ऑफिसमध्ये बसून जॉब असतो, काही हेक्टिक वर्क नसतं. तर त्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. जे कोणी इच्छुक आहे त्यांना शेअर करून टाका. त्यानंतर काही महत्त्वाच्या माहिती आहेत ते पण पाहू. निवड झालेल्या उमेदवारांनी 29 जून 2026 पर्यंत नियुक्ती देण्यात येईल. पहा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला एखाद्या वर्षाच्या जवळपास जॉब दिला जातो. जर तुमचं काम चांगलं असेल, काम व्यवस्थित करत असाल तर मग तुम्हाला परत दुसरी पण जॉईनिंग देण्यात येते. सदर पद हे महिला उमेदवारास राखीव राहील. फक्त महिलांसाठीच पद आहे, पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकणार नाही. त्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या पात्र असणं गरजेचं आहे व मेडिकल फिट असला पाहिजे. त्यानंतर त्याचं दिनकामास उमेदवाराचे वय 21 वर्षाच्या खाली नसलं पाहिजे आणि 38 वर्षाच्या पुढे पण नसलं पाहिजे. आणि अर्ज जर भरायचा असेल तर तुम्हाला 30 तारखेच्या आत अर्ज भरायचा आहे. 30 तारीख हे शेवट असणार आहे. 30 तारखेला तुम्हाला जाऊन या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. महत्त्वाचा पॉईंट, बऱ्याच जणांचे कमेंट येतात की सर फॉर्म कसा भरायचा, काय करतात बरेच जे कोणी आहेत ते पूर्ण व्हिडिओ पाहत नसतात. व्हिडिओ पाहिलं नसल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती समजत नाही. फक्त व्हिडिओ जालन्यामधली वॅकन्सी गट प्रवर्तक काही फॉर्म भरायचा आहे, चला मग अरे कुठे भरायचं आहे, तुम्ही अगोदर व्हिडिओ पहा ना. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला माहिती कळणार नाही. तर पहा, 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त लेखी जर झाले असेल तर त्यांनी या गोष्टी पण विचार करू शकतात. आता अर्ज किती येतात त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अर्जासोबत तुम्हाला मूळ कागदपत्र वगैरे जे आहेत ते पण जोडायचं. त्यामध्ये तुमचे व्यवस्थित लेटेस्टवाला पासपोर्ट फोटो वगैरे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हे व्यवस्थित भरायचं, कारण सगळे अपडेट हे मोबाईल नंबर आणि ईमेल ID वरच अपडेट होत असतात. त्यानंतर स्वतःची कंत्राटी पदवर नसल्याची, कामावर आणि मोबाईल असल्याचा
सदर पद भरणे आरक्षण लागू नाही आहे, कोणत्या प्रकारचं आरक्षण वगैरे लागू नाही आहे. त्यानंतर तुम्हाला हे पात्र आणि अपात्रची यादी जी आहे jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जाईल, किंवा तुम्ही jhalna.maharashtra.government.in या संकेतस्थळावर पण जाऊन याची अपडेट पाहू शकता. जर तुम्ही फॉर्म भरला आणि तुम्हाला पुढची अपडेट पाहिजे असेल तर या वेबसाईटवर जायचे, तुम्हाला पूर्णपणे अपडेट भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर हा अर्ज आहे, हा अशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे. हा अर्जाचा नमुना आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण भेटून जाईल, तिथून पण तुम्ही घेऊ शकता. जर ग्रुपमध्ये असताल तर ती लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तिथून तुम्ही जॉईन होऊन घेऊ शकता. अन्यथा तुम्ही जिल्हा परिषदची जी जालनाची वेबसाईट आहे त्या ठिकाणी पण याचा अर्जाचा नमुना उपलब्ध आहे, PDF उपलब्ध आहे, त्या ठिकाणी जाऊन पण घेऊ शकता. तुम्हाला अर्जाचं नाव पहा, हे फॉर्म कसं भरायचं आहे. पदाचे नाव गट प्रवर्तक 1 असल्यामुळे ऑलरेडी मेन्शन आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, जातीचा प्रवर्ग, त्यानंतर पिनकोड भरायचा आणि तुमचा लेटेस्टवाला फोटो जो आहे आता काढलेला थोड्या दिवसापूर्वी तो, त्यानंतर मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि तुमचं वय किती होईल ह्या तारखेस ते तुमचं वय मेन्शन करायचे. त्यानंतर तुमचं शैक्षणिक माहिती, तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झाले, उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षी पास झाले, बोर्ड आणि विद्यापीठ काय होतं, मार्क किती होते, टोटल मार्क 600 असतील तर 600 पैकी किती मिळाले आणि त्यांचं टक्केवारी किती झालं ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अनुभवाचा जर तुमचा असेल तर अनुभव पण या ठिकाणी लिहायचं आहे. पहा, अनुभव खूप गरजेचा आहे. अनुभव जर तुम्ही लिहिला तर तुमचं त्या ठिकाणी काउंट होत असतं. कोणत्या पण परीक्षेमध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये जर फॉर्म भरत असाल तर आठवणीने हे गोष्ट नक्की तुम्ही भरा की त्या ठिकाणी तुमचा अनुभव किती झालेला आहे. जर अनुभव जर असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरला तर 100% फायदा होतो. तर यामध्ये ऑलरेडी त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की जे जास्त शिकलेलं आहे आणि ज्याला जास्त कामाचा अनुभव आहे अशा जे काही कॅन्डिडेट असतील, उमेदवार असतील तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल म्हणून असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर असेल तर तुम्ही 100% ते भरायला पण विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाची माहिती, वरून नमूद केलेल्या सर्व स्वाक्षरी वगैरे तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी तुमचा दिनांक, फॉर्म भरण्याचा ठिकाण, कुठून फॉर्म भरताय आणि तुमची उमेदवारीची सही आणि पूर्ण नाव असं भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ माहिती परत एकदा सांगतो. 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हे लक्षात असू द्या. 30/6/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत jalna.nic.in या संकेतस्थळ किंवा jalna.maharashtra.government.in या संकेतस्थळावर तुम्हाला याची अपडेट भेटून जाईल. तुम्हाला हा ऑफलाईन जाऊन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा नाही आहे, लक्षात असू द्या. स्वतः जाऊन तिथं फॉर्म भरावा लागेल. गट प्रवर्तक या पदासाठी वॅकन्सी आहे. एकूण पद 1 असणार आहे, कारण याची जिल्हा लेवलला एकच वॅकन्सी असती, त्यामुळे हे एकच आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करायला पण विसरू नका आणि जालन्यामधलं जे कोणी आहे त्यांना पण शेअर करा, त्यांना याचा फायदा होऊ द्या आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. धन्यवाद मित्रांनो.